काय मॅच झाली मित्रांनो, अगदी जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊ द्या. मॅच मधला कराकोरा टर्निंग पॉइंट तोच होता. हर्षल लोंगलेने जरूर ते 2 षटकार लगावले, परंतु त्या सेकंड लास्ट बॉलवरती ज्या 3 धावा या ठिकाणी खर्च करायच्या नव्हत्या जनमन ढवळीपाडा टीमला, आणि त्या 3 धावा खर्च झाल्या. खरं म्हणायला गेलं तर तिथे 2च धावा होत्या, ती चुकी झाली आणि तिथेच मॅच अगदी युटर्न पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये तब्बल 21 धावा आल्या, ज्या विजयासाठी गरजेच्या होत्या. जाऊया मॅचकडे. अजय पांढरे गोलंदाजी मार्कवर, सलामीची जोडी शरद आणि त्याच्या समवेत रत्नदीप. वाईटचा इशारा आणि वाईट +1 अशा 2 धावा अगदी चेक केलं जाईल. पाहूयात तिसरे ऑफिशियल. चला या आपण. ऑफिशियल ऑफिशियल रिव्ह्यू. बॅटिंग करणारी टीम, फिल्डिंग करणारी. ओके, येस येस, तुमचा वाईट आलेला आहे, परंतु या ठिकाणी जाऊयात. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. टेक्निकल टीम, तिसरे ऑफिशियल. येस, इट इज वाईड. वाईट +1 अशा 2 धावा येतील. सावध पावित्र्याचा फटका बॉलला जज करत असताना मात्र रत्नदीप आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच. फार चांगली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. शिवम स्पोर्ट्स गेरसे टीम. काय ब्रँडेड स्ट्रोक होते अगोदरच्या मॅच मध्ये, डोळ्याचं पार न फिटाव. खरं म्हणायला गेलं तर फार मोठं संकट SBCC उमरोली टीमने अगोदरच्या मॅच मध्ये आपल्या अंगावरती ओढून घेतला होता. सुरुवात जशी पाहिजे होती तशी झाली नव्हती. हा चांगला फटका रत्नदीप लोंगलीच्या बॅट मधून येतोय, खणखणीत दणदणीत लॉंग ऑफ रिझनचा सिक्सर. ब्रँडेड स्ट्रोक, टोक डीजे.
पंच पुन्हा एकदा जोडले जातील. फार मोठी घाई सध्या मैदानात चालू आहे. यस, बाटर OUT आउट. हत्ती घाई आणि संकटात जाई. 12वा प्रतिनिधी. खरं आहे, दिलेरीची दाद द्यावी लागेल. जे आगे ते आहे त्याला सुद्धा माहित होतं. समोर दिसत असतं. खरं म्हणायला गेलं तर अगदी पंचांची परीक्षा असते आणि या परीक्षेत त्यांना पास व्हावं लागतं. अशा करता थर्ड अंपायर थोडासा 19-20चं समीकरण असल्या कारणाने घ्यावं लागतं. आणि तेच खरं म्हणायला गेलं तर आयोजनकर्त्यांचं सगळ्यात मोठं तंत्र आहे की कोणत्याही टीमवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय नियमांमध्ये होऊ नये. आणि तो प्रकार अगदी मी तर म्हणेल एकविरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरोखर त्यांच्या या आयोजनाची दाद जरूर देईल. सध्या आत्तापर्यंतच्या स्पर्धांमध्ये मी पाहिलं गेलं तर अगदी टॉपचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भन्नाट गर्दी. अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, परंतु अशा पद्धतीची गर्दी या सीझनमध्ये कोणत्या स्पर्धांना पाहायला मिळत नव्हती. परंतु या ठिकाणी कुल्हारेकरांनी ते सिद्ध केलं आज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजय पांढरे. हा चांगला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आणि इथे गोल्डन विकेट. साहिल लोंगले. फार मोठा झटका लागलाय. जरूर पाहतो खूप मोठा झटका असेल, कारण साहिल मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटका ठोकला होता तो साहिल आपण पाहतो आहे. या ठिकाणी माघारी परतला. संदीप सर, जरूर तुमच्यासाठी आपण पाहतो आहे. इथे आपण पाहायला गेला अफलातून स्पर्धा आपण तारीफ करता. कसं वाटतं? कर्जत तालुका तर संपूर्ण आहे, पण कर्जत परिसरामधून जो कर्जत कोंढा परिसर असतो या परिसरामधील तुम्ही सर्वाधिक मॅचेस करत असता नाईटचा, कसं वाटतंय नेरळ परिसरामध्ये येऊन त्या स्पर्धा करत असताना जी प्रेक्षकांनी दिलेली दाद या कर्जत परिसरामध्ये आपण करत असलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये संभाषण कसं वाटतं या स्पर्धेबद्दल तुम्हाला आणि त्या स्पर्धेबद्दल तुम्हाला? अगदी संदीप, जसं म्हणायला गेलं तुम्ही फार मोठा प्रश्न छेडलाय, परंतु इथे मी परिसराकडे जाणार नाहीत. मराठी तालुका फार महत्त्वपूर्ण ठरतं आणि मी आता तसंच वक्तव्य केलं. इथे चांगला फटका आलाय. जरूर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. इथे वनबावन चौकार. तुम्ही प्रश्न जरूर छेडलायत, परंतु मी एक जरूर सांगतोय की या सीझनच्या बऱ्याचशा अंशी मॅचेस माझ्या खेम्यामध्ये आल्यात आणि हे करत असताना मी वक्तव्य तेच केलं आहे की सगळ्यात आत्तापर्यंतचं माझ्या माहितीप्रमाणे जर क्रिकेटच्या ह्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रेक्षकांची गर्दी जमवणं हे आता क्रिकेट रसिकांसाठी थोडं, आयोजकांसाठी थोडं धोक्याचं होत चाललं आहे. कारण मी म्हटलं की थोड्या 2 वर्षात ही गर्दी कमी पाहायला मिळते आहे आणि मी तेच सांगितलं की ही गर्दी जमवत असताना कोल्हारेकरांनी सिद्ध करून दिलं आहे की आत्तापर्यंतच्या सीझनमधलं अगदी तालुक्यातलं टॉपचं आयोजन या ठिकाणी मला पाहायला मिळालं आहे. बरोबर, हेच तालुक्याचं नियोजन आपण संपूर्ण तालुका करत असतो, पण मी गर्दीबद्दल का विचारलं, कोणत्या आयोजन नियोजनबद्दल नाही तर प्रेक्षकांसाठी विचारलं ना. इथे मी पाहिलं गेलं नेरळ परिसरमध्ये आपण करतो, जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकामध्ये आपण जी ही असते ही खूप महत्त्वाची. बरोबर आहे तुमचं सर, कारण अगदी जर तुम्ही पाहायला गेलं ना की सातत्यपूर्ण आपण स्पर्धा करतोय आणि या स्पर्धा करत असताना क्रिकेट कर्जत तालुक्यामध्ये वाढलाय. डेच्या स्वरूपात क्रिकेट कमी आहे, परंतु नाईटच्या स्वरूपात फार क्रिकेट यावर्षी पाहायला मिळाले आहेत. इतक्या चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही जर पाहायला गेले तर बऱ्याच जणांनी या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न निर्माण केले होते. क्रिकेटला सध्या गर्दी नाही आहे, क्रिकेट कमतरतेत आहे, परंतु क्रिकेट कर्जत तालुक्यात कुठेही कमतरतेत नाही आहे.
मी तर म्हणेल अगदी जसे कोल्हापूर टीम असतील, कोल्हापूरमधल्या असू द्या, नंतर आपण बदलापूर एरिया घ्यायला गेलात, पण या ठिकाणी तुम्हाला आर्थिक सहकार्यासाठी स्रोत आहे. परंतु कर्जत तालुक्याचा जर तुम्ही विचार करायला गेला तर सहसा करून कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्रोत नाही आहे. आणि असं असताना सुद्धा भव्य दिव्य स्पर्धा आज कर्जत तालुक्यात घडत आहेत. आणि त्यातलीच एक ही स्पर्धा आहे जी मात्र आपल्या खेम्यात एक चांगली स्पर्धा म्हणून मी पाहायला गेलो आहे. अगदी तुम्हाला सांगतो त्या प्रश्नाचं सुद्धा जरूर उत्तर देईल. तुमच्या चांगला फटका रत्नदीपच्या बॅटमधून इथे बॉल थांबणार नाही आहे, अगदी बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. आजच मी तुम्हाला उदाहरण सांगाल या रजनीचं. खरं म्हणायला गेलं तर आमचं जयवंतदादा हजारे यांच्याशी फार मोठी चर्चा झाली होती. मी सांगितलं होतं की सर मला या स्पर्धेसाठी तितकं शेवटच्या रजनीलाच वेळ मिळणार आहे आणि हे माझ्यासाठी माहीत होतं. आज सुद्धा माझ्या घरात कार्यक्रम होता, परंतु त्यांच्या शब्दाखातीर आज मला यावं लागलं आणि अगदी 11:15च्या दरम्यान मी इथे टच झालो आहे. कारण काही शब्द झेलावे लागतात आणि माणसं जोडण्याची कामं ही आपल्याकडून सातत्याने होत असतात आणि तोच प्रकार आज आम्ही सुद्धा त्यांच्या शब्दाला तितकीच दाद दिली आहे. एक धाव कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अनिल कुंबलेच बर्थडे. अगदी आपण पाहतोय स्टार प्लेयर ज्याने अगदी टीम इंडियाला फार मोठं क्रिकेटच्या जगतातलं वैभव प्राप्त करून दिलंय. परंतु यावेळी गोलंदाजीला आलेला ऋतिक दिवाणे आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ आणि लाईन भरकटलाय दिशा. सध्या यावेळी आपण पाहतोय दिशा आणि दशा वेलांटीचा फरक आहे. स्वतः दशा जरूर करतोय कारण चौकार आल्याच्या नंतर एक धाव, त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडी ब्रेक झाली आहे. परंतु पाहूया काय होत आहे, कारण इथे ब्रेक थ्रू मिळवला होता अगदी शरद बुंदाटेच्या स्वरूपात, परंतु त्याच्यानंतर आलेला साहिल लुंगली त्यालाही परतीचा प्रवास करायला भाग पाडलं होतं. इथे फटका सजलाय जरूर. डीप एक्स्ट्राचा खेळाडू बॉल खाली येईल. स्लो बॉल आला त्यामुळे नक्कीच फिल्डरची सुद्धा तारांबळ या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा अगदी अचूक उचलला बॅटिंग करणाऱ्या टीमने, SBCC उमरोली टीम. पहाटेच्या सत्राला सुद्धा बरेच दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात आपण. स्पर्धा म्हटले की बऱ्याचशा गोष्टी आहेत, जमवाजमव करणं आणि अगदी जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, प्राइज सेरेमनी होत नाही, तोपर्यंत आयोजकांच्या डोक्याचा ताप कमी झालेला नसतो. गेले अनेक दिवस मी तर म्हणेन सातत्यपूर्ण 2 महिने या स्पर्धेची चर्चा रंगली होती आणि त्याच्यासाठी केले गेलेले प्रयत्न आहे. मैदान फार मी तर म्हणेल अगदी सुसज्ज सजवलंय. खास कलग्यांचा विचार जर करायला गेला तर अगदी सपाटी या मैदानावरती आपण पाहतोय. पाटा पिच तयार करण्यात आली. आणि आज या ठिकाणी खरं म्हणायला गेलं तर अगदी एकविरा क्रिकेट संघ कोलारेने ही पिच स्वतःच्या मर्जीने जरूर घडवली आहे. अगदी अजूनही पाटा पिच जरूर पाहायला मिळते आहे. अगदी शेवटचा बॉल या ठिकाणी ऋतिक दिवाणेचा सांघिक कोट्यातलं दुसरं षटक आणि टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले आहे 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. हा फटका जरूर सजवला. इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि प्रयत्न केले जात आहेत, परंतु एका धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 2 षटकांच्या अंती 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती. शेवटचं स्लॉगवर या ठिकाणी या इनिंगचं जरूर पाहायला मिळतंय. टॉस गमावल्याच्या नंतर मात्र थोडं संकटात आला होता. आत्तापर्यंत 2 सामन्यांमध्ये SBCC उमरोली टीमने पहिली फिल्डिंग स्वीकारली, तदनंतर मात्र बॅटिंग साकारत असताना साहिल लोंगलेची दोनही मॅचमधले दिमागदार 2 षटकार आपण अनुभवलेत, विजयी षटकार तेही. आणि इथे सांघिक कोट्यातलं तिसरं षटक. साहजिकच हे षटक बहुतांशी संदीप दिवाणेच्या हातात येईल. ऋतिक ज्युनियर हे फार काही तंत्र संदीप गायकवाड आपण पाहतो ना, काही काही क्रिकेटपटूंच्या मनात बरेचसे तंत्र असतात. अगदी मी म्हटलं ना की मगाच्या मॅचमध्ये ही मॅच जवळजवळ SBCC उमरोली टीम
परास्त होत असताना अंगावर घेतली होती. कारण मी म्हटलं होतं की हर्षल लोंगलेला त्यांनी फार उशिराने मैदानात दाखल केलं होतं. चांगला फटका. यावेळी मात्र काय घडतंय, इथे येतील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अद्यापपर्यंत विचार करायला गेलं तर फार मोठी मजल मारायची, कारण पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्येचा जितका डोंगर रचला जाईल त्याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इथे आलाय वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस पुन्हा एकदा धावफलकावरती. 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सिंगल जरूर पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने 28 धावा लागल्या गेल्यात. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंगसाठी. चांगला फटका, अगदी अचूक टायमिंग. 22च्या बॅट मधून येतोय. 22 ब्रँडेड सिक्सर. इथे काय घडलंय, परतावं लागेल 22ला यावेळी. इथे परतावा लागेल 22ला. हर्षल आपण पाहतोय, ज्याची दमदार एंट्री मैदानात सध्या तरी होतीये. आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. टोटल मात्र जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. समोर स्ट्राइक वरती आपण पाहतोय रत्नदीप आहे. रफ्तार रफ्तार जरूर पाहायला मिळतीये. इथे आलाय डॉट बॉल. इथे 4 धावा येतील आणि या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 38 या आकड्यावरती. 39 धावसंख्येची गरज आहे.
18 चेंडू 39 धावांची गरज. प्रति षटक आपण पाहतो 13 धावांची गरज असेल. खरं आता पाहिलं गेलं चांगली मॅच पाहायला मिळाली. असं वाटलं होतं पहिल्या जसं कोर चालू झालं असं वाटलं कुठंतरी लो स्कोरमध्ये थांबवणार का उमरोली संघाला, पण त्यानंतर पाहतोय प्रत्येक फलंदाजाने एक वेळी पाहायला गेलं तर प्रत्येक फलंदाजाने चांगली कामगिरी केली. धावसंख्या ते बनवत गेले आणि संघासाठी आव्हात्मक स्कोर सध्या तरी म्हटलं जाईल, कारण 38 धावा बनवल्यात, 39 धावांचं लक्ष, प्रतिषटक 13ची सरासरी. साहिल, हर्षल आणि गणेश गारे 3 गोलंदाज आहेत. आणि एकीकडे पाहिलं गेलं तर संदीप सारखा तगडा फलंदाज आहे आत्ता परत या स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी त्यांनी केली. आणि मॅचमध्ये आपण पाहतोय सुपर 6 मध्ये प्रत्येक दिवशी ज्या लॉट्समधून जे 3 एक संघ 3 बक्षिसं प्रत्येक लॉट्सला. आजच्या लॉट्समध्ये आता जो सर्वाधिक हाय स्कोरवाला संघ असेल इनिंगमध्ये त्याला 2,000 रुपये. नेरल मल्टी म्हणजे फॅसिलिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे, डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दिपेश सिंग सर यांच्या माध्यमातून तो पारितोषिक आहे. सर्वाधिक आज रात्री ज्या फलंदाजाचे सर्वाधिक रन झाले असतील 3 मॅचमध्ये, या 1 मॅचमध्ये होऊन द्या या 3 मॅचमध्ये होऊन द्या, सर्वाधिक धावा ज्याच्या झाल्या असतील टोटल त्याला 2,000 आहेत. पहिल्या मॅचपासून तिसऱ्या मॅच परत ज्याच्या कुणाचेही समजा पहिल्याच मॅचला 5 विकेट घेतले असतील तरी प्रॉब्लेम नाही, या 3 मॅचला 5 विकेट घेतले असतील काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सर्वाधिक विकेट घेणारा जो गोलंदाज आहे त्याला 2,000, इनिंगसाठी 2,000. पण आज आंतरटवाल्यांनी कमाल केली, त्यांनी पारितोषिक आंतरटमध्ये गेले त्या ग्रुपचे, कारण हायेस्ट स्कोर पण त्यांचा होता, ते 2,000 भेटले. उत्कृष्ट फलंदाजी त्यांचा होता, त्याला 2,000 भेटले. आणि उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिला आंतर व्हरायटीचा होता, त्यालाही सागरला 2,000 भेटले. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच 39 धावसंख्येचं टार्गेट आता सध्या आपण पाहतोय ठेवलं गेलंय ते शिवम स्पोर्ट्स कोरसे टीमला. पहिला बॉल हर्षल, फार चांगला बॉल. वासुदेव दिवाणे, साहिल आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, का मला टेप बॉल किंग म्हणून म्हटलं गेला ESPL मध्ये, परंतु इथे टेनिस जगतातल्या या निवियाच्या बॉलवरती आपण त्याला अनुभवतोय. आणि तिथे गोलंदाजी करत असताना 2 डॉट आहेत, समोर धडाडीचं नेतृत्व आहे. अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर 1 मॅन आर्मीची बॅटिंग त्याने मैदानात साकारले, तो संदीप. इथे मात्र सिंगल जरूर पाहायला मिळतीये. सिंगल आले, 2 बॉल डॉट घेतल्याच्या नंतर या बॉलवरती सिंगलला रोटेट केलाय. अगदी आता स्ट्राईक एंड वरती वासुदेव दिवाणे आपल्याला पाहायला मिळतोय, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. पुन्हा एकदा साहिल लुंगले गोलंदाजीला तयार. आकाश लाईट बंद कर, समोर होते मॅच थांबवली जाईल लाईट बोल.
साहिलचा नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. साहिल लोंगलेची गोलंदाजी आतापर्यंत आवडली असेल तर, कारण हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि अशा परिस्थितीत दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे. 3 डॉट बॉलची फिकी. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जरूर पाहायला मिळेल. अगदी शरीराचा वेध या बॉलने घेतला होता. दोन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सामना मगाच्या सामन्यासारखा जरूर पाहायला मिळतोय, परंतु तिथे ओव्हर होत्या 4, परंतु यावेळी ओव्हर आहे 3. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल बिनबाद 3 या आकड्यावरती. कमॉन डीजे. हवाई हल्ला जरूर केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती फेकी चुकली आहे. फेकी चुकली, कलेक्शन झालं नाही. तदनंतर आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. 9 या आकड्यावरती. चांगला बॉल, गतिवान, राईट हँड ब्लॉकर, यॉर्कर लेंथ हाताले गेले. गणेश घारणे आपलं ब्रह्मास्त्र जरूर मैदानात वापरलाय, परंतु समोर आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम, अर्थातच शिवम स्पोर्ट्स गोरसे टीम शहापूर तालुक्यातून बिलांग करून मात्र इथे इथवरचा प्रवास दाखल केलाय त्यांनी. यावेळी बॉल जाईल अगदी गरंगलात. लॉंग ऑफ रिझन 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. फलंदाज संदीप दिवाणीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. आणखी एक चांगला बॉल. काय नजाकत भरले या मॅच मध्ये. चौकार पण येत आहेत, डॉट बॉल पण येत आहेत. अद्याप पर्यंत आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी आमचे नाही सिद्धता तर जरूर जरूर नवनाथचा आणि आमचा अनुभव संदीप सर आतापर्यंत जर पाहायला गेला तर आजच्या रजनीमध्ये ज्या 3 मॅचेस झाल्यात, जिथे मात्र जे 2000 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय आमचे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अर्थातच सध्या तरी बॅटिंग लाईनवरती संदीप दिवाणे जरूर पाहायला मिळत आहेत. अजून अभ्यास बराच बाकी आहे. ही फक्त जरतरची भाषा मी केली आहे. आणि इथे परतीचा प्रवास, फलंदाज होईल बाद. थँक्यू मास्टर. संदीप सर, पाहिलं गेलं तर नेरळ मल्टी स्पेशलिस्ट क्रिटिकल जो केअर सेंटर आपण पाहतो, नवीन हॉस्पिटल 11 मेला ओपनिंग होणार आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं आपण, कारण त्यांनी आपण डिक्लेअर केलं या ठिकाणी त्यांनी का येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मेडिकल किट पर प्लेअर ते देणार आहेत. त्यांनी सांगितलं का जरूर आम्ही ते मेडिकल किट तिथे देऊया, कारण सध्याची गरज आहे. आणि त्या हॉस्पिटलकडून अशा प्रकारचं पारितोषिक आत्तापर्यंत आपण हॉस्पिटलकडून मेडिकलची सुविधा आपण पाहिले गेले, मेडिकलचा आपण पाहतो इथे स्टाफ असतो, पण सर्व संघासाठी खऱ्या अर्थाने डेलीच्या जे संघ आहेत जे हाय स्कोर असतील, हाय स्कोर बॅट्समन असेल, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असेल, असं कॅश पारितोषिक माझ्या तरी मते पहिल्यांदा लागलं गेलं आहे. हे फार गरजेचं आहे, कारण ही जी पारितोषिकी या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलकडून लावण्यात आलेले आहेत ना, खरोखर मी तर म्हणेल बरेचसे दाते आपण अनुभवलेत.
संदीप गायकवाड, तुम्हालाही तितकाच अनुभव आहे कॉमेंट्रीचा, कारण हे बरेचसे दाते स्पष्ट बोलायला आपल्याला हरकत नाही, केवळ नावासाठी विषय होतो, परंतु तुम्हाला हे सिद्ध करेल, कारण ही जी पारितोषिकं लागली गेलेली आहेत त्यांना माहिती आहे की पारितोषिक कोणता ना कोणता खेळाडू मात्र ते कमावणारच आहे आणि कोणती ना कोणती टीम घेणारच आहे, त्याच्याकरता ती पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून लागली गेली आहेत, ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. जरूर जरूर आपण पाहतोय. चेक केलं जाते का सर? क्रॉसिंग चेक करायची आहे. ओके. स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 कोल्हारे आपण पाहतोय. भव्य दिव्य ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून हे सामने चालू आहेत. पर्व 7वी आपण अनुभवतोय. सुरुवातीला डेच्या स्वरूपात या स्पर्धा आल्यात, आता मात्र अगदी क्रिकेटच्या रजनी नाईट स्पर्धा या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. बाद कोणता खेळाडू आहे याच्यावरती बरीचशी चर्चा आहे, कारण क्रॉसिंग फार महत्वाची आहे. क्रिकेटचे नियम मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं, मला वाटतंय गिरसेट टीमच्या बाबतीतच तो निर्णय लागू झाला होता. रुमाल काहीसा पडला गेला आणि तदनंतर तिथे नो बॉल आला. ज्याच्या हातात ब्लॅक इनर आहे तो खेळाडू बाद होईल. ऋतिक मला वाटतं या ठिकाणी बाद झालेले आहेत. टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 15 आकड्यावरती. फटका सजवण्याचा प्रयत्न, काय दोन सामने गिरसे टीमने मैदानात आणले होते, काय मोठी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळाली होती, परंतु हर्षल लोंगले आता गोलंदाजीला. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉल 23 ची आवश्यकता आहे. सामना कुठेही गेलेला नाही. मगाच्या सामन्यात 21 ची आवश्यकता होती एसबीसीसी उमरली टीमला आणि इथे आता 4 बॉल 23 ची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका येतोय की काय, परंतु इथे आलाय निर्णायक बॉल आणि यावेळी परतावं लागेल फलंदाजाला. विकेट जातीये. आता मात्र गेरसे टीम वरती संकट जरूर आलाय. शिवम स्पोर्ट्स गेरसे टीम. तीन बॉल आणि आता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. औपचारिकता या सामन्यात जरूर पाहायला मिळणार का? चांगला बॉल हर्षल लोंगलेचा. असं म्हटलं जातं ना की अगदी कोळशाच्या खाणीमध्ये हिरा तयार होतो, परंतु आगीतून एकदा झोकून दिलं ना, आगीतून निघाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला ते तप्तपण कायमस्वरूपी राखावं लागतं आणि तसाच प्रकार आज या मैदानात एसबीसीसी उमरोलीच्या बाबतीत पाहायला मिळाला. अगदी दुसरा सामना आगीतून पोलून निघालाय आणि आता या सामन्यामध्ये आपण पाहतो इथे आलाय उशिराने षटकार. एक बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. येस लिहितोय तो, त्याच्यावर नाही लिहिलं त्यांनी, पान पाडून घेतलं एवढं.
येस त्यांच्याकडे जरूर जाऊयात आपण, परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी मॅच संपुष्टात जरूर येते आणि विजयी शिक्कामोर्तब या ठिकाणी जरूर केलाय ते मात्र